छत्रपती संभाजीनगर हे राजकारणाच्या आखाड्यात 24 तास चर्चेत असतं। पण याच मतदारसंघातील एक असा नेता आहे जो कामातून सतत ॲक्टिव्ह असतो। त्या नेत्याला राज्यात सगळ्यात महत्त्वाच्या खात्याचं मंत्रिपदही आहे, मात्र तरी देखील राजकारणात त्यांची तितकी चर्चा नसते। हे नाव म्हणजे सहकार आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे। भाजपचं संभाजीनगरमधील एकमेव विधानसभेत असणारं नेतृत्व ते म्हणजे अतुल सावे ही त्यांची विशेष ओळख। छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक आंदोलनं सुरू आहेत, ओबीसी मराठा वाद सुरू आहे। या सगळ्यात तुम्ही संभाजीनगरमधील अनेक नेत्यांची नावं ऐकली असतील, पण या सगळ्या वादात अतुल सावे कधी दिसले नाही। ना त्यांच्यावर कोणी टीका केली, ना त्यांनी कोणावर टीका केली। मग नेमकं चर्चेत न राहणं हीच अडचण सावेंसाठी झाली का, असा प्रश्न पडतो। कारण छत्रपती संभाजीनगर पूर्व हा मतदारसंघ तसा हिंदू मुस्लिम मतदानाच्या समीकरणांचा आहे। मध्य मतदारसंघानंतर या मतदारसंघात एमआयएमची ताकद मोठी आहे। त्यातच एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या संभाजीनगर दौऱ्यात अपेक्षेप्रमाणे विधानसभेसाठी राज्यातील पक्षाच्या 5 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली। त्यात त्यांनी छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार तथा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनाही उमेदवारी जाहीर केली। पण ते कोणत्या मतदारसंघातून लढणार याचं गुपित मात्र त्यांनी कायम ठेवलं। इथेच मोठा ट्विस्ट आहे, कारण आतापर्यंत इम्तियाज जलील हे मध्यमधून रिंगणात उतरणार अशा चर्चा होत्या, पण सूत्रांच्या माहितीनुसार असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांना पूर्वमधून सावेंच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे नक्कीच संभाजीनगर पूर्वचं गणित पाहता इतकी वर्ष या मतदारसंघातून निवडून येणाऱ्या सावेंसाठी जलील हे संभाव्य धोका ठरू शकतात। काय आहे या मतदारसंघातील राजकीय अडचणी, ओवैसींनी असा आदेश का दिला, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग विधानसभा 2024च्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद पूर्व विधानसभेचं काय याबद्दल आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, यंदाची विधानसभा जरा वेगळी आहे। गणितं पूर्णपणे बदलली आहेत। मध्य मतदारसंघात चुरस जास्त आहे। जलील हे मध्यमधूनच पहिल्यांदा आमदार झाले होते, पण त्या मतदारसंघाचं सूत्र हे मतविभाजन आहे। त्यामुळेच संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी मध्यमधून जलील यांचं नाव समोर येणं ही एक राजकीय खेळी असल्याचं बोललं जात असलं तरी ओवैसी यांनी त्यांना मध्यऐवजी पूर्व मतदारसंघातून तयारी करण्यास सांगितल्याची खात्रीलायक माहिती आहे। पूर्व हा हिंदू मुस्लिम मतदारांचा संमिश्र मतदारसंघ आहे। जेव्हा हिंदू बहुल भागांमधील मतदानाला सुरुवात होते तेव्हा मुस्लिम उमेदवाराला अगदी 2-5 मतदान पडतं, तर जेव्हा मुस्लिम बहुल भागातील मतदान सुरू होतं तेव्हा हिंदू उमेदवाराला अपवादात्मक एखादं मतदान पडतं। अशी या मतदारसंघाची स्थिती आहे। या मतदारसंघाचा इतिहास बघितला तर 1967 पासून गणितं बघितले तर नक्कीच याही मतदारसंघावर सुरुवातीला काँग्रेसचं प्राबल्य होतं। काँग्रेसचे विश्वनाथ जाधव हे या मतदारसंघातून सुरुवातीला 2दा आमदार म्हणून गेले। त्यानंतर 1978 मध्ये JNP या पक्षाचे उमेदवार रामभाऊ गावंडे हे या मतदारसंघातून निवडून आले। 1980ची निवडणूक काँग्रेससाठी या मतदारसंघातील शेवटचा विजय ठरली। काँग्रेसचे केशवराव अवताडे हे यावेळी इथं निवडून आले होते। 1985 मध्ये भाजपचा या मतदारसंघात शिरकाव झाला आणि भाजपचे हरिभाऊ बागडे यांनी 1985 पासून ते 2004 पर्यंत या मतदारसंघावर आपलं एकहाती वर्चस्व कायम ठेवलं। 2004 आणि 2009चा अपवाद वगळता या मतदारसंघात भाजपचं वर्चस्व दिसून आलं आहे। 2004 मध्ये काँग्रेसचे कल्याण काळे यांच्याकडून हरिभाऊ बागडे यांना 9110 मतांनी पराभव पत्करावा लागला, तर 2009 साली ती पुन्हा एकदा राजेंद्र दर्डा यांच्या रूपानं काँग्रेसनं पुन्हा एकदा हा मतदारसंघ जिंकून घेतला। त्यावेळेसही हरिभाऊ बागडे यांना 15,225 मतांनी हार मानावी लागली होती। 2014 मध्ये भाजपची लाट संपूर्ण देशात होती, त्यामुळे अतुल सावे या नव्या नेतृत्वाला भाजपनं संधी दिली। 2014 साली भाजप, काँग्रेस, शिवसेना, MIM आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी पंचरंगी लढत झाली होती। या लढतीत भाजप उमेदवार तथा विद्यमान राज्यमंत्री अतुल सावे यांचा निसटता विजय झाला होता। त्यावेळी सावे यांना 64,528 मतं मिळाली होती, तर MIMच्या डॉक्टर अब्दुल गफार कादरी यांना 60,268 मतं मिळाली होती। परंतु 2019 मध्ये आमदार सावे आणि MIMचे डॉक्टर गफार कादरी यांच्यात आमनेसामने लढत झाली। यात सावे यांनी जवळपास 13,900 मतांनी विजय मिळवला। अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीमध्ये सावे यांना 93,966 मतं मिळाली, तर MIMच्या गफ्फार कादरी यांना 80,036 मतं मिळाली। 2019 नंतर आता महाराष्ट्रात संपूर्ण राजकीय गणितं वेगळी झाली आहेत। पुन्हा एकदा इथून डॉक्टर गफ्फार कादरी यांचंच नाव चर्चेत होतं, मात्र अचानक जलील यांचं नाव या मतदारसंघातून समोर येणं हे तितकं सहज नाही। यापूर्वी 2014 आणि 2019 अशा सलग 2 निवडणुकीत MIMचा या मतदारसंघात निसटता पराभव झाला होता। आता तिसऱ्यांदा ही चूक नको म्हणून ओवैसी यांनी इम्तियाज जलील यांना मध्यऐवजी पूर्वमधून निवडणूक रिंगणात उतरवण्याचं निश्चित केल्याचं बोललं जात आहे। हा मतदारसंघ खेचून आणण्याच्या दृष्टीनं ओवैसी यांनी हा डाव आखल्याचं बोललं जात आहे, कारण महाविकास आघाडी विरुद्ध महायुती
यांच्या भांडणात पूर्वमध्ये MIMची लॉटरी लागू शकते. आता गेल्या काही दिवसांपासून MIM महाविकास आघाडीसोबत जाणार अशा चर्चा होत्या. इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीकडे आपण युतीसाठी प्रस्ताव दिल्याचं मान्य केलं होतं. मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्यानं MIMनं आता स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळं भाजपचं एकमेव सीट असणाऱ्या पूर्व मतदारसंघात आता भाजपचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. यामागचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे MIM पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी लोकसभेला शहरी भागातील मतांवर सर्वाधिक मेहनत घेतली होती. त्याचा त्यांना चांगलाच फायदा झाला. चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे यांच्यापेक्षाही जास्त मतं जलील यांना पूर्व आणि मध्य विधानसभा मतदारसंघातून मिळाली. 2019च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा पूर्व विधानसभा मतदारसंघानं 92,347 मतं दिली होती. म्हणूनच आता इम्तियाज जलील यांचं नाव पुढं आल्यानंतर महायुतीच्या विद्यमान आमदारांना अशीच धडकी भरली आहे. MIM आणि भाजपची लढत इथं चर्चेत असतानाच यंदा या जागेवर ठाकरे गटानेही दावा ठोकला आहे. मात्र पहिल्यापासून ही जागा काँग्रेस लढवत आली आहे. असं असलं तरी काँग्रेसचा या भागात तितका प्रभाव राहिलेला नाही. त्यामुळं तुल्यबळ लढतीचं गणित ओळखून ठाकरे गटाला काँग्रेस ही जागा सोडणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. ठाकरे गटाचे शहर संघटक आणि स्थायी समितीचे माजी सभापती राजू वैद्य यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. तर MIMचे डॉक्टर कादरी यांनी इथून उमेदवारीचा आग्रह कायम ठेवला आहे. त्यामुळं अतुल सावे यांचं तिकीट निश्चित असताना त्यांच्यासमोर यापैकी नेमके कुठले उमेदवार येणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. अतुल सावे हे राज्यात मंत्री असले तरी कुठल्याच सामाजिक प्रश्नात उघडपणे त्यांचा सहभाग दिसून येत नाही. त्यांचं काम दिसत असलं तरी लोकांना त्यांचं अस्तित्व फार काही जाणवत नाही. मात्र 2014 आणि 2019 सालची निवडणूक ही वेगळी होती. त्यांच्या मागे असणारी वडील मोरेश्वर सावे यांची पुण्याई देखील आतापर्यंत त्यांच्या फळास आली. त्यात एक संघ शिवसेनेची साथ मागच्या 2 निवडणुकीत सावेंच्या पाठीशी होती. परंतु यंदा शिवसेनेतील फुटीनंतर कट्टर हिंदू ही राजकीय प्रतिमा मतदारांच्या मनात किती प्रभावी ठरते, तसंच ठाकरे गटाचा या मतदारसंघातील उमेदवार कोण यावर मतदारसंघातील गणित अवलंबून असणार आहेत. ज्या मतदारसंघात ठाकरे गटाचा प्रबळ उमेदवार त्या मतदारसंघात भाजपला अडचण असं सूत्र सध्या निर्माण होऊ लागलं आहे. मात्र इम्तियाज जलील यांचाच या मतदारसंघात शिरकाव झाल्यानं ठाकरे गटच काय तर अतुल सावेंसमोरही मोठं संकट उभं ठाकलं आहे. आता इम्तियाज जलील यांच्यासारखा मोठा प्रतिस्पर्धी समोर असताना भाजप कशा प्रकारे यंत्रणा राबवणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. या मतदारसंघाची एक खूप छान खासियत आहे. थोडक्यात हा मतदारसंघ लकी म्हणता येईल, कारण आतापर्यंत जे उमेदवार या मतदारसंघातून निवडून गेले आहेत त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे आणि त्यांचं लाल दिव्याच्या गाडीचं स्वप्नही अगदी पहिल्याच टर्ममध्ये पूर्ण झाल्याचा इतिहास आहे. यात राजेंद्र दर्डा, हरिभाऊ बागडे, अतुल सावे यांची नावं आहेतच. पण जिथं आपण मंत्रिपदाबद्दल बोलत आहोत तिथं यंदा भाजपसाठी आमदारकी टिकवणं अवघड होऊन बसलं आहे. त्यामुळं या मतदारसंघाची लढत यंदा अत्यंत चुरशीची होणार यात काही शंका नाही. आपण याचे अपडेट घेणारच आहोत. तत्पूर्वी येत्या काळात संभाजीनगर पूर्व मतदारसंघावर कुणाचा झेंडा फडकणार, कोण होणार इथला आमदार हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.